हाय गाईज. तर बड्डेपासून कंटिन्यू ब्लॉग करायला भेटले नाही. माझी तब्येत खराब होती. आज थोडी ठीक आहे. तर आता बघूया. भूक लागले. घरात बनवले कोलबी. तर नाक्यावर जातो, नाही तर कुठेतरी हॉटेलला. रोशनी आणि मी. रोशनीला सांगितले बरं गाडी घेऊन ये, जाऊ आज कुठेतरी. बघूया आता कुठे चांगला हॉटेल आहे, तिकडे बसू. रोटी खायची इच्छा झाली माझी, म्हणून परवाला आले बघा आमच्या 23, 24, 25. रोशनी आली आणि आता मी निघलो. काय लावायचं गो? सर्विस रोडला आहे मला वाटतं. मामा रसई काय नाव आहे? मामाच रसई. रसोई. तर रसोई बघू आता कशी आहे रसोई. काय एक नाव मला अस्वल दाखवू. अस्वल जाऊ दे, नाही गेल्या मागे. आणि बघा माझी फ्रेंड आज पण आहे. ती आहे ऐरोलीला आणि तिची बहीण आहे दुसरीकडे. बघितली गाईज. हर एक ब्लॉगमध्ये ती दिसणार म्हणजे दिसणारच. तर चला पुढे जातो. ऊन खूप आहे, गाडीवर ऊन तर खूप लागते. आता पुढे जाऊन बघूया. लोकेशनवर शॉप शोधला आहे आम्ही. रस्ता बंद आहे, त्याच्यामुळे परत टर्न मारून यायला लागेल. ऊन डेंजर लागते का रोशनी? शॉप किधर आहे? मला वाटते आणखी पार्सलच नाही होऊ शकता. ऑर्डर तर दिली, इकडे बसून खायला नाही, मग पार्सल घेऊन जाऊ. रोशनीला आता झालेला आहे गरम, तिला पाहिजे गन्ना ज्यूस. तर चला गन्ना ज्यूस पिऊया. आपण आळच येतो खरं भाजीला सकाळचे. जेडी फ्रेश गन्ना ज्यूस मस्त गोड आहे ना. तर गाईज अजूनपर्यंत ऑर्डर झाली नाही. मग आम्ही इकडे बसलोय. रोशनी गाडीवर बसलोय आणि मी इकडे स्टूलवर बसलोय. ऊन एवढं आहे ना गाईज, बाहेर निघू नका तुम्ही पण. खूप ऊन आहे, खूप म्हणजे खूप. आज पाऊस पडेल तर बरं आहे. थोडा पाऊस पडलाच पाहिजे. आज खूप गरम होते. AC लावून लाईट बिल पण आम्हाला आलेलं आहे 3,500 रुपये. आता AC पण लावून देणार नाही घरचे. फाइनली ये ऑर्डर कंप्लीट. चलो अभी जाते फटाफट घर पे और मस्त पैकी खाते. ब्रेक लागून राहते का ग? या घेता याला समोर. तो गाईज आवरे जवळ होता निसतीच आपण तर राहणनगर साईडला. उर्वी आता खुश होल. तिला वाटलं असेल आम्ही तिकडं खाऊन घेऊ, पण नाही. हे साईडचं सगळं बंद ठेवले ना आज गाड्या बी. क्रिंकल्स मध्ये जाते का नॅचरल. पैसा खत्म. पैसा आएगा रात को 8 बजे से अपन का पैसा चालू होता है. टेंशन नहीं लेने का. आलो आता घरी. आयच लाव चल गाडी. डेंजर ऊन लागते ग. चल ये फटाफट घेऊन मी मस्त AC कूल करते आपली. तर गाईज मस्त फटाफट तुम्ही पण जेवायला या. मी पण आता जेवेन.
खुश व खुश गौरी. आज सुट्टी आहे तिला म्हणून खुश आहे ती. चला बाहेर बाबा बाई बघा माझी भांजी बघा. पूर्वी थांब जेवू नको. हे मस्त वाला बटर चिकन. बटर चिकन वाटत हागल्यावानी वाटायला लागला. काय काचऱ्या काय काय नाही बटाटा न शिंगाण नाही कपलेन. पप्पा बसले तिकडे जेवायला. रोट्या कोण भांजी. पप्पा तिकडे जेवायला बसले. पप्पाला कोलबी दिले आणि आम्हाला हे. तर बाहेर मुंगली काय नाही करत घ्या. टेस्ट एक नंबर आहे. या तुम्ही पण जेवायला घ्या. जेवायला या सगळे. काय घ्या वहिनी आई जेवण तर झाला आणि मम्मीने जेवण आमचा वसूल केला. उन्हात खारवड्या बघा कशा पलटी करायला लावलेत. रोशनी जेवण वसूल ना. वहिनी जेवण वसूल ना. आई खारवड्याचं एक नंबर झाले ना आमच्या. आता बघूया टेस्टला कशा लागतात. जाम ऊन लागते. बेकार बेकार ऊन लागते. अजून जाम बाकी आहे. मग मी अजून कवरा पीठ बाकी आहे. 2 किलो परत काढा द्या. फेक वय उद्याला. सकाळीच मला 7ला उठवलेलं या काढायला. झोप मोर केले माझ्या आज मम्मीने. चला काय जाम ऊन लागते. तुम्हाला नंतर दाखवते कशा होतात टेस्टला. काय फुगतात का नाही काय माहीत. नाही फुगल्या तर डायरेक्ट दर्यावर नेऊन विसर्जन. खारवडीत मीठ पाहिजे काय बघ. मिठाचा आग्रा. हॅलो गाईज. तर आता आले मी मंदिरात. रोशनी बोलली चल थोडं मंदिरात जाऊ मला चालायचं आहे. तर बरं ब्लॉग पण एंड नाही केला. दुपारी जेवली आणि त्या मम्मीने खारवड्या बनवलेल्या त्या अशा उन्हात पलटी करायच्या होत्या त्या केल्या. त्याच्यानंतर उन्हात जरा जास्ती टाईम गेला त्याच्यामुळे परत तब्येत खराब झाली. मग जाऊन झोपली. त्याच्यानंतर ब्लॉगच बनवायला भेटला नाही. मग आता मंदिरात आले. तर आता ब्लॉग एंड करायचा आहे. तर आपला ब्लॉग एंड करणार आहे उर्वी. करशील ना. बोल. मावशीचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अजून लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हसते काय हसते करा. गाईज ही ना माझा थोडा पण ऐकत नाही. बंद कर तुझा. खूप आगाव झाले. खूप म्हणजे खूप. आता हिला सोडला ना घरी तर हिला मी लवकर घेऊन येणारच नाही. कायच ऐकत नाही माझा. सिक्का मागव 4. कना बदल गाईज बाया आलेला तर मला अंगडोल नव्हती आलेली. म्हणून काय सोन्याचा 4 शिक्का. मग सोन्याचे 4 शिक्के नाही. खूप खूप हट्टीपणा केला बाया आलेला तेव्हा. रात्री 11 वाजता भाऊंना अंगठ्या घेऊन यायला सांगितलं. एक सोन्याची रिंग आणि एक चांदीची आईकडून आणि बाबाकडून. ऐकतच नव्हती. चल जाऊ दे गाईस ते आता. तर हा ब्लॉग इथेच एंड करते. पतंगाची माल पटांगणाची माल दाखवते. तर गाईज बाय.